आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। उल्हासनगरमध्ये गॅस सिलेंडर वाहन पलटी, मोठी दुर्घटना थोडक्यात टळली। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील वडोल गावात घरगुती गॅस सिलेंडर घेऊन जाणारे एक वाहन खड्ड्यांमुळे पलटी झाले। सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही। मात्र सिलेंडर एकमेकांवर आदळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। वडोल गावात रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत असल्याने आणि जागोजागी खड्डे असल्याने हे वाहन पलटी झाले। वाहन पलटी होताना सिलेंडर एकमेकांवर आदळल्याने मोठा आवाज झाला, ज्यामुळे घाबरलेले नागरिक सैरावैरा पळू लागले। यशोदा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांनी जनहित महाराष्ट्राला या घटनेची माहिती दिली। ॲडव्होकेट किरण जाधव यांनी आरोप केला आहे की रस्त्यावर खड्डे खोदून आणि काम अर्धवट सोडून दिल्यामुळेच ही दुर्घटना घडली। त्यांनी अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या हद्दीत वडोल गावात पाईपलाईन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत, परंतु ही कामे अर्धवट सोडल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे त्यांनी नमूद केले। वडोल गाव परिसरात रस्ते आणि गटारांची अनेक कामे प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष घालून या परिसरात विकास कामे सुरू करावीत आणि रोड खोदून अर्धवट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। प्रतिनिधी अशोक शिरसाट, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर। मी यशोदा सामाजिक संस्थेचा अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव या नात्याने मी आज तुम्हाला एक सूचना देऊ इच्छितो की वडोलगाव या ठिकाणी मोठ्या संख्येने रहिवासी लोक राहतात। या नुकत्याच आता 6 ते 5 महिन्याच्या दरम्यान तिथे नवीन पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं होतं। ती पाईपलाईन टाकून पण झाली। इतर रहिवाशांना पाणी येतो न येतो तो नंतरचा भाग झाला, कारण ते पाईपलाईन टाकून किती फायदा झाला किंवा किती नुकसान झालं हे रहिवासी संघटनेचे लोक किंवा तिथले रहिवासी सांगू शकतील। आता नुकतीच आजच्या दिनांकाची गोष्ट आहे की तिथे जे रोड खोदून ठेवले ते आतापर्यंत बनवलेले नाहीच आहेत। त्या रोडच्या मुलं आज सिलेंडरची गाडी ही गावामध्ये येत होती। गाडी ही गावामध्ये आली असताना रोड हा व्यवस्थित बनलेलाच नाही आहे, ते खोदकाम करून ठेवलेलं आहे। त्या ठिकाणी सिलेंडरची गाडी ही पलटी झाली